मलाड दिंडोशीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। समृद्ध शिर्के यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। प्रभाग क्रमांक 43 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दिल्यानं इथे बंडखोरी झालेली आहे। गेल्या 8 वर्षापासून मी प्रभाग क्रमांक 43 मध्ये एक शिवसैनिक या नात्याने आणि युवा सेनेचा सहसचिव या नात्याने मी काम करतोय। काम करत असताना अनेक कामं मी पक्षाच्या हितासाठी व प्रभागाच्या हितासाठी मी आजपर्यंत करत आलोय। खूप अपेक्षा होती की उमेदवारी भेटेल। आदल्या रात्रीपर्यंत जेव्हा उमेदवारीचा शेवटचा दिवस होता, आदल्या रात्रीपर्यंत अपेक्षा होती की पक्षप्रमुख कॉल करतील, बोलवतील, उमेदवारी एबी फॉर्म घेऊन जा करून। तर ती अपेक्षा कुठेतरी भंग झाली, म्हणून मला आज हा निर्णय मला घ्यावा लागला। शिवसैनिक म्हणून सगळ्यांना वाईट वाटलेलं आहे। प्रत्येक शिवसैनिकाची भावना आहे की हा प्रभाग सेनेकडे राहिला पाहिजे होता आणि हा सेनेचा गड आहे। तर त्या हेतूने शिवसैनिक पण नाराज आहेत आणि सगळ्या शिवसैनिकांचा देखील मला पाठिंबा आहे। तर तेही माझ्या पाठी खंबीरतेने उभे आहेत। सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अर्जावर काँग्रेसने हरकत घेतली। भाजप पदाधिकाऱ्यांनी वेळेत फॉर्म भरले नसल्याची काँग्रेसची हरकत आहे। उमेदवार चेतन नरोटे यांच्या वतीने वकिलांनी हरकत घेतली, तर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये हरकतीचे अर्ज आता जमा करण्यात आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 166 मधील निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढणार आहे। खैरनार मनसेच्या चिन्हावर लढणार। मनसैनिक नाराज झाले। राज ठाकरे यांच्याकडून नाराज मनसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर प्रभाग क्रमांक 166 मधील निवडणुकीमध्ये आता मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढणार आहे। तर मनसेचे कार्यकर्ते त्यामुळे नाराज झाले। त्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी राज ठाकरेंनी त्यांना बोलावलं। राज ठाकरे यांच्याशी भेटून आम्हाला उभारी आली आणि उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मनसैनिकांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूयात। वॉर्ड क्रमांक 166 जो कलिनामध्ये येतो, तिथे मनसेच्या चिन्हावर ठाकरेंचा म्हणजेच उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार देण्यात आला आहे। त्यामुळे मनसेचे जे मूळचे कार्यकर्ते आहेत ते खरं तर नाराज झाले होते। त्यासाठी राज ठाकरेंनी त्यांना भेटण्यासाठी बोलवलं होतं। त्यांना विचारूया नेमकं त्यांची नाराजी दूर झाली आहे का। सर, कशा पद्धतीने तुम्ही नाराज झालाय, काय एक्झॅक्टली प्रकरण झालं होतं? आपला उमेदवार, आपल्या पक्षाचा उमेदवार ह्याला नाकारून ठीक आहे, नसतं दिला हरकत नाही, परंतु दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला दिलं आणि हा महाराष्ट्रात इतिहास झाला, मुंबईत इतिहास झाला आहे की मनसेच्या चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार लढतो आहे। त्याबद्दल थोडंसं मन थोडं खिन्न झालं। ती मेहनत कुठंतरी वाया जात होती, परंतु आज सन्माननीय राजसाहेब यांना भेटल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं। कुठेतरी मनात नाराजगी त्यांच्या मनात निर्माण झालेलीच आहे, पण साहेबांनी सांगितलं आहे कसं की तुम्ही पुढे व्हा, आपल्या मराठी माणसाला पुढे आणा, तर आमचा सगळ्यांचा सपोर्ट त्यांना असणार आणि आम्ही त्यांना सगळ्यांनी सहकार्य करणार। 2012 मध्येच केलेली तयारी, मी कॅन्डिडेट होते, त्यानंतर नाही मिळाली तेव्हा पण तिकीट आम्हाला, पण आम्ही नाराज झालो नाही, कारण की आम्हाला साहेबांचा आशीर्वाद पाहिजे। त्यामुळे आम्ही कधी पक्षामध्ये नाराज झालो नाही। पक्षासाठी कंटिन्यू कधीही अहोरात्र आम्ही पक्षासाठी अस्तित्वात होतो। नाराजी व्यक्त करण्यासारखं कधीच असं काही नव्हतं। राज ठाकरेंनी त्यांची समजूत तर काढलेली आहे, त्यामुळे आता हा उमेदवार जो आहे तो निवडून येतोय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि हा 16 तारखेला रिझल्ट आल्यावरच हे बघणं महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।